कशेडी घाटात खड्ड्यांसह धुळीचे साम्राज्य. खड्डे न बुजवल्यास तीव्र आंदोलन उभारू. माजी उपसरपंच उमेश मोरे. मुंबई गोवा जुन्या महामार्गावरील धामणदेवी सुतारवाडी ते खेड हद्द हॉटेल अनुसयापर्यंत मोठ्या प्रमाणात खड्ड्यांसह धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून संबंधित खात्याच्या अजब कारभारामुळे वाहनचालक प्रवासी जनतेला खड्ड्यांसह धुळीचा सामना करावा लागत असून तात्काळ खड्डे न बुजवल्यास आंदोलन छेडले जाईल असा इशारा पळचील ग्रुप ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच उमेश मोरे यांनी दिला आहे. मुंबई गोवा महामार्गावरील धामणदेवी सुतारवाडीपासून कशेडी बोगदा मार्गे नवीन मार्ग सुरू करण्यात आला असून शनिवारपासून गर्डर टाकण्याचे काम सुरू असल्याने वाहतूक जुन्या महामार्गावरून कशेडी बांगला मार्गे सुरू करण्यात आली आहे. मात्र या जुन्या महामार्गावर सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून भोगाव हद्दीत खचलेल्या रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य पसरले असून धामणदेवी कशेडी टॅप ते हॉटेल अनुसयापर्यंत सुमारे 13 किलोमीटर अंतरावर सर्वत्रच खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गावर अनेक दुचाकीस्वार महामार्गावर पसरलेली खडी व खड्ड्यांमुळे अपघाती होऊन जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र संबंधित ठेकेदार व महामार्ग प्रशासन सार्वजनिक बांधकाम खाते सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप माजी उपसरपंच उमेश मोरे यांनी केला आहे. तात्काळ खड्डे न भरल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर. कशेडी बोगदा मार्ग बंद झाला असून जुन्या मार्गावरून वाहतूक सुरू आहे. याबाबत आपण काय सांगाल? याबाबत अशी कंडिशन आहे की जुना मार्ग आहे, त्या जुन्या मार्गावर अतिशय खड्डे आहेत आणि मुळात जे संबंधित ठेकेचे पैसे ह्या रस्त्याचे मंजूर झाले होते. मुळात ठेकेदारी ह्या भोगदेवाल्यानेच घेतल्यामुळं संबंधित त्यांनी काम चालू करायला पाहिजे. आपलं संबंधित पुलाचं काम चालू होणार होतं, त्या अगोदर त्यांनी हे काम करायला पाहिजे. वास्तविक त्यांनी इथे ब्लेड मारून अतिशय घाणेरड्या अवस्थेत रस्त्याची डागडुजी करण्याच्या माध्यमातून घाणेरड्या अवस्थेत सगळं हे केलेलं आहे. आता एलंगीवाडी इथं खड्ड्या पडल्याच्या नंतर मोटरस्वारवाले जात असताना आमच्या इथंच मोटरस्वार दोन एकामेकाला धडकून त्यांचे मोठा अपघात झाला आहे. जर पाहता आपण भोगदावाल्यांना वारंवार फोन करून पाणी मारा सांगितलं तर पाणी मारत नाहीत, खड्डे नाही मारत किंवा ही जी बर आले ती पण काढत नाहीत. जर हे असा हलगर्जीपणा असेल, कारण संबंधित ठेकेदारी त्यांनीच घेतलेली आहे, कमी याच्यामध्ये ठेकेदारी घेऊनसुद्धा आज काम चालू करत नाही. खूप पंचकृषीला इथं उतरावं लागेल, हा रस्ता पुन्हा बंद करावा लागेल अशी अवस्था झालेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. भोगाव हद्दीत खचलेला जुना महामार्ग आहे, तो अद्याप जैसे ते याबाबत काय सांगाल? भोगाव महामार्ग अद्याप खचलेला आहे. त्या खचलेल्या महामार्गावर शासनाकडे वारंवार किंवा संबंधित जे आमचे नेते असतील त्यांना वारंवार सांगून की हा मार्ग खचतोय तर याच्यासाठी एक पुलाची व्यवस्थित सोय व्हावी, की तिथं पूल बांधल्याशिवाय पर्याय लागणार नाही. की तुम्ही किती ड्रिल मारलेत किंवा काही केलं तरी पण पुलाशिवाय पर्याय नाही. आणि इथे पंचकृषीचे एक 50 गावं आहेत. ह्या 50 गावांचा खूप गांभीर्याने विचार करावा शासनाने, हीच आमची पंचकृषीची मागणी आहे. नम्र विनंतीचं आवाहन करतो, नाही तर आम्ही सगळे रस्त्यावर उतरणार आहोत. या मार्गावरील खड्ड्याबाबत आपलं काय म्हणणं आहे? या मार्गावरून जर पाहिलं, भोगाव महामार्गापासून जुना महामार्ग ते अनुसया धाब्यापर्यंत एक 13 किलोमीटरचा रस्ता आहे आणि या रस्त्याचं पाहिलं तर अत्यंत खड्डे आहेत. कशेडी आली, रावतळी आली, पळशील आलं, भोगाव आलं, एलंगेवाडी आली, कामतवाडी आली, तुमचं आडाची वाडी आली, इकडे कशेडीच्या अनेक वाड्या आहेत. ह्या वाड्यांचा हा 13 किलोमीटरचा मार्गच उपयोगी आहे. खेडला जाण्यासाठी पण उपयोगी आहे, पोलादपूरकडे पण जाण्यासाठी आहे. पण आपण पाहिलं तर प्रत्येक खड्डा 5 किलोमीटरवर अंतरावर किंवा 1 किलोमीटर अंतरावर, आणि जर एकंदर पाहिलं जर आमच्या कालकाई मंदिरपासून जर अनुसयापर्यंत पाहिलं तर अतिशय रस्ता खराब आहे, की सगळेच खड्डे की असे इतके खड्डे कुठे आयुष्यात पाहिलेलं नव्हतं. की इकडे कोण राहतं, की इकडे लोक राहतात की नाही राहतात ह्याच्याकडे शासनाचं लक्ष नाही. इथे एक पोलीस स्टॅप आहे, पोलीस स्टॅप असूनसुद्धा इथे दळणवळणारा खूप म्हणजे अवघड गोष्टी पडलेल्या आहेत. तर शासनाने याच्यावर लवकरात लवकर संबंधित ठेकेदाराला गाठून लवकरात लवकर डांबरीकरण किंवा खड्डे